हॅलो नमस्कार, मी कोमल माने या व्लॉग चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर आज महाशिवरात्री आहे, तर सगळ्यात आधी तर महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। आणि उपवास म्हटलं की खरं तर उपाशी राहायचं असतं, पण शक्यतो इकडे उलटं आहे आमच्याकडे। उपवास म्हटलं की पोट भरून खाऊन घेतात आणि खिचडी तर आवडते आहे सगळ्यांनाच। तर सहजासहजी काही म्हटली जात नाही, उपवासा दिवशीचं मुहूर्त लागतो। तर आज आम्ही खिचडी आणि बटाट्याची भाजी, बटाटा शेंगदाण्याची सुकी भाजी असते ती बनवलेली आहे। तर मी ते मिरची वगैरे वाटण करून घेतलेलं आहे ऑलरेडी। आणि आता आपण सालपापड्या तळत आहे, जे की उपवासाला खाल्लं जातं। तर त्याच कढईमध्ये मी म्हटलं चला आधी सालपापड्या वगैरे तळून घेऊया, म्हणजे जास्त भांडी वगैरे पण पडणार नाहीत। आणि बरीच कामं असतात तीच उपवासा दिवशी जास्त लोड येतो, कारण सगळं वेगवेगळं बनवायला लागतं। तर दही काही मी घरी लावलेलं नाही, दही म्हणलं दुकानातूनच आणावं आणि ते आपले सालपापड्या वगैरे सगळं तळून म्हणलं घेऊन। हे बघा तर झालेलं आहे। आणि ते मी 2 बटाटे चिरून घेतलेले आहेत बारीक एकदम पातळ। तर ते चांगले मऊ वाफलेस तोपर्यंत त्यामध्ये हे करायचं। थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे वरून पण, आणि आपण खरड्यात म्हणजे खरडा बारीक करताना पण मीठ टाकलेलं, त्यामुळे काही जास्त टाकलेलं नाही, थोडंसं टाकावं म्हटलं। आणि शाबू आपण जास्त म्हणजे अर्धा किलोच्या वरच भिजत घातलेला आहे। तर म्हणजे शेजारी पण थोडे त्या UP साईडकडच्या आहेत, तर त्यांना एवढं माहीत नाही इकडचं म्हणजे खिचडी वगैरे काय असते। तर म्हटलं चला त्यांना पण एक ताट करून देऊया आपण उपवासाचं। तर मी आता ह्या बटाट्यामध्ये खरडा जो टाकलेला आहे आपण बारीक केलेला, तर मला असं म्हणजे अशी खिचडी आवडते, नुसते त्या मिरच्या चिरून ते काही खाऊ वाटत नाही। आणि असा खरडा केला मग भारी लागतं ते खरडा। म्हणजे मी फक्त मिरची आणि मीठ वगैरे हेच वाटून घेतलेलं आहे। तर शाबूस तांदूळ टाकले की लगेच शेंगदाण्याचं कूट टाकायचं, जेणेकरून खिचडी खाली चिटकत पण नाही आणि सुटसुटीत खिचडी होते आणि जास्त असं ढिकळं वगैरे पण राहत नाहीत। आणि तेल कमी मेन म्हणजे टाकायचं, जेणेकरून जास्त चिकट पण खिचडी होत नाही। तर बघू शकता किती सुटसुटीत आहेत, अजिबात एक सुद्धा ढिकळा नाही। आता मी थोडं मीठ वरून पण टाकते, मी जास्त नाही टाकलेलं मीठ, कारण आपण बटाट्यामध्ये पण टाकलेलं आहे थोडंसं खाली। आणि खरड्यामध्ये पण आपलं मीठ आहे थोडंसं, त्यामुळे मग मी टाकलेलं नाही जास्त। आणि बारीक गॅस करून त्यावरती मी परत झाकून ठेवते, तर खाली लागणार नाही। आणि ते मी बटाटे वगैरे शिजवून घेतलेले आहेत, तर आपण आता ते चांगले धुवून घेतले गार पाण्याने आणि सोलून घ्यावं, तोपर्यंत आपली खिचडी पण वाफलून होते सगळे। तर बटाट्याची भाजी तर सगळ्यात महत्त्वाची, मला खूप आवडते। खिचडी एवढी जास्त काही नाही नसले तरी चालते, पण बटाट्याची भाजी खूप आवडते मला, त्यासाठी मग मी करते। आणि हे काही खात नाहीत बटाट्याची भाजी, त्यांना त्या शेंगदाण्यांचा त्रास होतो, त्यामुळे ते काही खात नाही आहेत। तर मग मी ते ताट देण्यासाठी माझ्यापुरतं आणि त्या ताईंपुरतंच आपलं केलेली आहे 4-5 बटाट्यांची भाजी। तर बघा खिचडी किती एकदम सुटसुटीत झालेली आहे, जास्त काही ढिकळा तुम्हाला कुठे दिसणार नाही। काय झालं? तर इथे आपण बटाटे जे सोलून घेतलेले त्याला हे करून घ्यायचं, कापून घ्यायचं। तर मी उलताण्याने डायरेक्ट करते, म्हणजे बरोबर बारीक पण होत आहेत। आणि आपली खिचडी झाली की त्याच कढईमध्ये आपण भाजी पण करणार आहोत, म्हणजे जास्त भांडी निघण्याचा पण प्रश्न नाही। तर मी तो खरडा थोडासा शिल्लक ठेवलेला आहे, तर ह्या म्हणजे तेवढ्या खरड्यात माझी एवढी भाजी बरोबर होते मापात, जास्त तिखट पण नाही जास्त कमी तिखट पण नाही। आणि शेंगदाणे पण मी चांगले धुवून वगैरे घेतलेले आहेत, तर ते त्यातच टाकून घेतलेलं आहे। बघा खिचडी किती छान झालेली आहे, तुम्हाला ढिकळा पण दिसणार नाही आणि खाली लागलेली पण नसणार, कारण मी एकदम बारीक गॅसवर खिचडी भाजायला असा वेळ लागतो बारीक गॅसवरती, पण मी बारीक गॅसवरतीच करते, जेणेकरून खालने लागू नये आणि खरपूस लागू नये म्हणून। तर आपली खिचडी झालेली आहे आणि मी बटाट्याची भाजी त्याच कढईमध्ये टाकत आहे। तर खरडा टाकून घेतलेला आहे आधी,
आणि आता बटाटा वगैरे कापून घेतले ते सगळं मिक्स करायचं आणि 2च मिनटं परतायचं. जास्त काही त्याला वेळ लागत नाही, पण एवढी छान लागते ना टेस्टला भाजी. त्यासाठी म्हणून तर मी करते, अशी एरवी होत नाही. तर थोडंसं मीठ टाकते, कारण आपल्या खरड्यात पण होतं मीठ, त्यामुळे जास्त काही नाही टाकत आहे. झाली आपली भाजी परतून वगैरे. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा प्रकारे आपलं ताट बघा किती सुंदर दिसत आहे. तर दही मी बाजारातूनच आणलेला आहे, दुकानातून. तर बघा किती छान दिसते ताट. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला